आणि आता पावसाचे अपडेट्स घेऊयात। पुण्यातील लोणी काळभोरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता। दरम्यान रात्रभर झालेल्या या जोरदार पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। घोरपडे वस्ती पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। अधिकची माहिती सध्या जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, सध्याची काय परिस्थिती आहे लोणी काळभोरमध्ये? मोहिनी अगदी बरोबर आहे। काल रात्री लोणी काळभोर आणि एकूणच पुणे जिल्हा पुणे शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि सध्याची ही दृश्य मी पाहतोय। खरं तर पावसाने उसंत घेतली, मात्र मोठ्या प्रमाणात हे जे सगळं पाणी आपण पाहतो हे रस्त्यावरून पाणी वाहतंय आणि जर पाहिलं तर आपल्याला वाटेल की ही नदी आहे काय, अशा स्वरूपाचं पाणी वाहतंय। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। काही नागरिकांची वाहनं देखील या पावसात वाहून गेलेले आहेत, तर काही वाहनांमध्ये पाणी देखील शिरल्याच्या घटना आहेत। हे सगळे समोर जे नागरिक आपण पाहतो हे आसपासच्या घरात राहणारे नागरिक आहेत आणि हे तक्रार करतायत की आमच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, अगदी ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे। या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता जाऊयात बीडमध्ये। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या गहुखेलमध्ये सुद्धा अतिशय मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। बीडच्या गहुखेल या ठिकाणी कांदा चाळीसह एक पिकअप सुद्धा वाहून गेलाय। शेतकऱ्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आपण पाहतोय मेहनतीने पिकवलेला कांदा पूर्णपणे वाहून गेलेला आहे। शिवाय एक पिकअप वाहन सुद्धा वाहून गेल्याची माहिती आहे। मोठ्या प्रमाणात या परिसरात पूर आलेला आहे आणि त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। तर बीडच्याच शिरूर कासारमधील सिंदफणा या नदीला सुद्धा आता पूर आलेला आहे। या पुरामुळे नदीकाठच्या तालुक्यांना पावसाचा हा मोठा फटका बसतोय। पुरामुळे नदीकाठच्या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। प्रशासनाकडून सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। घाट नांद्रा या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। दरम्यान घाट नांद्रामधील तीनखडी या परिसरात सुद्धा पावसाचं पाणी शिरलं। तसंच चारनेर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे घाट नांद्राचा आसपासचा जो परिसर आहे त्या गावांशी सध्या संपर्क तुटलाय। तर तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। पाथर्डी तालुक्यातही पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। पाथर्डी शहरातील हनुमान बाग परिसर या ठिकाणी पूरस्थिती सध्या निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांची जनावरं पाण्यात वाहून गेली आहेत। जीवापाड जपलेली जनावरं अशी पाण्यात वाहून जात असल्यानं शेतकरीही हवालदिल झाला। तर अहिल्यानगरच्याच पाथर्डी शहरातल्या हनुमान बाग परिसरामध्ये पूरस्थिती असल्याचं आपण पाहतोय। वाहत्या पाण्यामध्ये शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेले। पाथर्डी शहरात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते। त्या ठिकाणी एनडीआरएफ आणि पोलिसांच्या मदतीनं लोकांचं रेस्क्यू केलं जात आहे। तर बुलढाण्यातली बातमी आहे। बुलढाण्यामध्ये एसटी